तुमच्या असाइनमेंट सबमिशनची डेट वाढलेली आहे. ठीक आहे. कारण जोपर्यंत स्थिती नॉर्मल होणार नाही, कारण असाइनमेंट सबमिशनची लास्ट डेट तुम्हाला बहुतेक 25 तारीख सांगितलेली होती. ठीक आहे. 25 तारखेच्या ऐवजी पुढील आदेशापर्यंत असाइनमेंट सबमिशनसाठी कोणीही कॉलेजमध्ये येऊ नये. ठीक आहे. असाइनमेंट सबमिट करण्यासाठी कॉलेजमध्ये कोणीही येणार नाही याची खबरदारी तुम्ही सगळेजण घ्या. आता असाइनमेंट लिहून कंप्लीट असली पाहिजे तुमच्याकडं, कारण केव्हा एका दिवशी नॉर्मल कंडिशन होईल. ठीक आहे. नॉर्मल कंडिशन झाल्याच्या नंतर लगेच तुम्हाला असाइनमेंट मागितल्या जाऊ शकतात. त्यामुळं तुम्ही असाइनमेंट लिहून रेडी ठेवा. ठीक आहे. असाइनमेंट लिहून रेडी ठेवून द्या. आणि जेव्हा तुम्हाला ग्रुपवर एखादा SMS येईल की या दिवशी तुम्हाला असाइनमेंट सबमिट करायची, तर त्याच दिवशी येऊन तुम्ही असाइनमेंट सबमिट करणे. ठीक आहे. आय थिंक मागच्या क्लासमध्ये आपण सिलेबस विषयी पाहिलं होतं. ठीक आहे. सिलेबसचे जे पहिली 4 युनिट होते, ठीक आहे, सिलेबसचे जे 4 युनिट होते, तर हे 4 युनिट आपण काय केले होते, पाहिले होते. या 4 युनिटमध्ये नेमकं काय काय आहे जनरली आपण काय केलं होतं. ठीक आहे. त्यानंतर पाहूया, हे युनिट 4 मध्ये आपण पाहिले की युनिट 4 मध्ये जनरली काय काय आहे, तुमची रिप्रोडक्टिव्ह फिजिओलॉजी आहे, त्याचसोबतच होमिओस्टॅसिस अँड कन्झर्वेटिव्ह रेग्युलेशन आहे. आता हे वरचे जे 4 युनिट आहेत, युनिट नंबर 1, 2, 3 आणि 4 जे आहेत, हे बिलॉंग करतात कशाशी, तर ॲनिमल फिजिओलॉजीशी. बरोबर. युनिट नंबर 1 पासून ते युनिट 4 पर्यंत सगळेच्या सगळे बिलॉंग करतात ॲनिमल फिजिओलॉजी विषयी. यानंतरचा जो आपला 5वा युनिट आहे, या 5व्या युनिट आणि 6वा युनिट, ठीक आहे, 5वा युनिट आणि 6वा युनिट जो आहे तो बेस्ड आहे कशावर, इकॉनॉमिक झुलॉजीवर बेस्ड आहे. बरोबर. म्हणून आपल्या पेपरचं नाव काय आहे, ॲनिमल फिजिओलॉजी अँड इकॉनॉमिक झुलॉजी. बरोबर. ॲनिमल फिजिओलॉजीचे याच्यामध्ये 4 युनिट्स आहेत आणि त्याच्यानंतर 2 युनिट कशाशी आहेत, इकॉनॉमिक झुलॉजीशी रिलेटेड आहेत. आता इकॉनॉमिक झुलॉजी हा शब्द तुम्ही काय केला आहे, पहिल्यांदा ऐकला असेल. झुलॉजी तुम्ही अगोदर ऐकलं असेल, पण झुलॉजी इकॉनॉमिक कशी असू शकते, झुलॉजीचा वापर करून आपण इकॉनॉमिकली कसे स्ट्रॉंग होऊ शकतो, हे आपल्याला युनिट नंबर 5 आणि युनिट नंबर 6 मध्ये पाहायचं आहे. ठीक आहे. मग या इकॉनॉमिक झुलॉजीमध्ये आपल्याला जनरली स्टडी करायचं आहे की एपिकल्चर म्हणजे काय, ॲक्वाकल्चर म्हणजे काय, सेरिकल्चर म्हणजे काय. ठीक आहे. ॲक्वाकल्चर मध्ये जनरली आपण फिश आणि फिश रिलेटेड अदर ऑर्गॅनिझम जे अक्वॅटिक ऑर्गॅनिझम्स आहेत, तर या अक्वॅटिक ऑर्गॅनिझमचं काय करतो, कल्टिवेशन करतो. आता युनिट नंबर 5 मध्ये आपल्याला काय करायचंय, ऍग्रिकल्चरल झुलॉजी स्टडी करायची आहे. ठीक आहे. अशी झुलॉजी जी की बेस्ड आहे कशाशी, ऍग्रिकल्चरशी. बरोबर. मग या ऍग्रिकल्चर मध्ये असे काही ॲनिमल्स असतील जे की ऍग्रिकल्चरला बेनिफिट करू शकतात किंवा ऍग्रिकल्चरला हार्म करू शकतात. जनरली काय केलं आपण, 2 ग्रुप्स पाडले. ठीक आहे. आपण काय केले, जनरली 2 ग्रुप पाडलेले आहेत. ठीक आहे. आपण काय केलेले आहे, जनरली 2 ग्रुप पाडले. आता इन्सेक्ट तुम्हाला माहित आहे, बरोबर. ऑल यू नो अबाउट द इन्सेक्ट. बरोबर. तुम्हाला विषयी माहिती आहे. इन्सेक्ट्स बिलॉंग्स टू द फायलम आर्थ्रोपोडा, हा पहिला पॉइंट. ठीक आहे. सगळेचे सगळे इन्सेक्ट फायलम आर्थ्रोपोडाशी, आणि फायलम आर्थ्रोपोडा हा जगातला सगळ्यात मोठा फायलम आहे. बरोबर. जवळजवळ 70 पृथ्वीवर जेवढे ॲनिमल्स आहेत
त्या ॲनिमल्स पैकी ॲनिमल पैकी प्रत्येक 100 ॲनिमल पैकी 60 ते 70 ॲनिमल बिलॉंग करतात फायलम आर्थ्रोपोडाशी. ठीक आहे. या फायलम आर्थ्रोपोडा मधला सगळ्यात लार्जेस्ट क्लास जर कोणता असेल, ठीक आहे, फायलम आर्थ्रोपोडा मधला सगळ्यात मोठा क्लास जर कोणता असेल तर त्या क्लासचं नाव आहे क्लास इन्सेक्टा. क्लास इन्सेक्टा, इट इज द लार्जेस्ट क्लास द वर्ल्ड. ठीक है, क्लास इन्सेक्टा इज द लार्जेस्ट इन द वर्ल्ड. आर्थ्रोपोडाचे 100 ॲनिमल जर आपण घेतले तर त्या 100 ॲनिमल पैकी जवळ 60 ॲनिमल, ठीक आहे, आर्थ्रोपोडाचे ॲनिमल, तर प्रत्येक आर्थ्रोपोडाच्या प्रत्येक 100 ॲनिमलच्या मागे जवळजवळ 70 ॲनिमल 60 ॲनिमल बिलॉंग करतात कशाशी, फायलम आर्थ्रो क्लास. ठीक आहे, प्रत्येक 100 ॲनिमल पैकी 70 ॲनिमल बिलॉंग करतात फायलम आर्थ्रोपोडाशी आणि आर्थ्रोपोडाच्या प्रत्येक 100 ॲनिमल पैकी जवळजवळ 60 ॲनिमल बिलॉंग करतात कशाशी, क्लास इन्सेक्टाशी. बरोबर. इन्सेक्ट मध्ये सगळे किडे, सगळेच्या सगळे किडे जे आहेत, सगळेच्या सगळ्या किड्यांना आपण कुठं ठेवतो, क्लास इन्सेक्टामध्ये ठेवू शकतो. आता हे क्लास इन्सेक्टाचे जे ॲनिमल्स आहेत, ठीक आहे, क्लास इन्सेक्टाचे जे ॲनिमल्स आहेत, तर हे क्लास इन्सेक्टाचे ॲनिमल्स मे बी ए बेनिफिशियल or may be a harmful to the agriculture. काही इन्सेक्ट ॲग्रिकल्चरला उपयोगाचे आहेत आणि काही ॲनिमल ॲग्रिकल्चरला धोक्याचे आहे. मग कोणकोणते याच्यामध्ये आपल्याला युनिट 5 मध्ये स्टडी करायचं आहे ॲग्रिकल्चरल झुलॉजी. याच्यामध्ये पॉइंट आहे इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स ऑफ द इन्सेक्ट. इन्सेक्टचं इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स काय आहे हे आपल्याला काय करायचं आहे, याच्यामध्ये स्टडी करायचं आहे. लक्षात ठेवा, या पृथ्वीवरून जर इन्सेक्टाच्या सगळ्या ॲनिमलला जर आपण काढून टाकलं, ठीक आहे, इन्सेक्टाच्या सगळ्या ॲनिमलला जर मी पृथ्वीवरून आज काढून टाकलं तर पुढच्या 4 दिवसांमध्ये पृथ्वीवर एकही लिव्हिंग ऑर्गॅनिझम काय होऊ शकत नाही, जिवंत राहू, म्हणजे पुढच्या 2 वर्षापर्यंत एकही लिव्हिंग ऑर्गॅनिझम जिवंत राहणार नाही. असं काय इम्पॉर्टन्स आहे इन्सेक्टाचं, तर इन्सेक्टाचं जे मेन फंक्शन आहे तर ते काय आहे, पॉलिनेशन. बरोबर. मेन फंक्शन जे आहे इन्सेक्टाचं तर ते काय आहे, पॉलिनेशन करतात. आणि जर पृथ्वीवरून सगळेच्या सगळे इन्सेक्ट काढले तर सगळेच्या सगळे इन्सेक्ट काढल्याच्या नंतर त्या ठिकाणी पॉलिनेशन होईल का, नाही होणार. पॉलिनेशन जर नाही झालं तर त्या ठिकाणी फ्रूटचं डेव्हलपमेंट होईल का, नाही होणार. आणि फ्रूटची डेव्हलपमेंट जर नाही झाली तर अल्टिमेटली सगळेच्या सगळे ॲनिमल्स पहिल्यांदा काय होतील, डाय होतील. आणि फ्रूट नाही आले म्हणून नवीन सीड नाही बनणार, आणि नवीन सीड नाही बनल्या तर नवीन प्लांट सुद्धा काय होणार नाही, त्या ठिकाणी बनणार नाही. म्हणून इन्सेक्टचं इम्पॉर्टन्स आहे कशामध्ये, ऍग्रिकल्चरल झुलॉजीमध्ये. याच्यामध्ये मग आपल्याला स्टडी करायचे काही बेनिफिशियल इन्सेक्ट्स. बेनिफिशियल इन्सेक्ट्स मध्ये जनरली पहिलं एक्झाम्पल आहे स्पायडरचं. बरोबर. स्पायडर माहिती आहे तुम्हाला. स्पायडर काय करतं, जे काही अदर इन्सेक्ट्स आहेत, ठीक आहे, जे काही अदर इन्सेक्ट्स आहेत जसं की मुंग्या असतील, यांना काय करतं, खाण्याचं काम करतं. आणि मुंग्या खाल्ल्यामुळे काय होईल, त्या ठिकाणी जे काही फूड पार्टिकल्स आहेत तर ते फूड पार्टिकलला मुंग्या लागणार नाहीत, आणि मुंग्या न लागल्यामुळे काय होईल, त्या ठिकाणी स्पायडरचा आपल्याला काय भेटला, बेनिफिट भेटला. त्याच्यानंतर दुसरं एक्झाम्पल आहे मॅन्टिसचं. बरोबर. मॅन्टिस हे एक एक्झाम्पल आहे.
मॅन्टिसच्या नंतर एक्झाम्पल आहे लेडीबगचं. लेडीबग्स हा सुद्धा एक प्रकारचा इन्सेक्टच आहे. डमसेल बग आहे. ठीक आहे. डमसेल बगच्या नंतर मिलीबग आहे. मिलीबग डिस्ट्रॉयर आहे. त्याच्यानंतर सोल्जर बिटल आहे. तर हे सगळेचे सगळे काय आहेत, बेनिफिशियल इन्सेक्ट्स आहे. आणि त्याचप्रमाणे नेक्स्ट आहे ग्रीन लेसविंग आहे, शार्फिड फ्लाय आहे, टॅकिनिड फ्लाय आहे, इक्निओमॉन आहे, व्हॅस्प आहे, ट्रायकोग्रामा व्हॅस्प आहे. हे काय आहेत, काही बेनिफिशियल इन्सेक्ट्स आहेत. यासोबतच बेनिफिशियल इन्सेक्ट्सच्या नंतर अदर एक्झाम्पल जर आपण बघितले बेनिफिशियल इन्सेक्ट्समध्ये, तर ह्यांच्यामध्ये जनरली हनीबीज येतात. हनीबीज आर ऑल्सो बेनिफिशियल इन्सेक्ट्स बिकॉज विच गिव्स हनी. त्याच्यानंतर बॉम्बॅक्स जो हे आहे त्याला आपण जनरली मॉथ असं म्हणतो, सिल्क मॉथ. बरोबर. सिल्क मॉथ हा सुद्धा इन्सेक्ट आहे जो की एक बेनिफिशियल आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर काही हार्मफुल इन्सेक्ट आहेत, जसं की स्टायर्ड फूड ग्रेन पेस्ट आहेत. ठीक आहे. काही फूड ग्रेन्सला, ठीक आहे, फूड ग्रेन्सला काही इन्सेक्ट्स आपल्याला नेचरमध्ये पाहायला मिळू शकतात. त्याच्यानंतर फूड ग्रेन ला कशा प्रकारे इन्सेक्ट्स इंजुरी करू शकतात आणि त्याला कशा प्रकारे आपण कंट्रोल करू शकतो हे आपल्याला या युनिटमध्ये पाहायचं आहे. त्याच्यानंतर काही असे इन्सेक्ट आहेत जे की प्लांटला ॲज अ पेस्ट म्हणून काय करू शकतात, ऍक्ट करू शकतात. जसे की कॉटनवर काही इन्सेक्ट्स ॲज अ पेस्ट म्हणून काम करतात, शुगर केनला करतात, ज्वारला करतात. तर कॉटनचं जर आपण एक्झाम्पल बघितलं तर कॉटन्स मध्ये एक असा इन्सेक्ट आहे, 2-3 इन्सेक्ट्स आहेत. त्याच्यामध्ये जनरली एफिड नावाचा इन्सेक्ट आहे. बरोबर. एफिड, एफिडला मराठीमध्ये मावा असं म्हणतात. बरोबर. हा एफिड काय होतो, कापसाच्या पानाखाली राहतो आणि पानाखाली राहिल्याच्या नंतर कापसामधलं जे काही प्लांट सॅप आहे तर हे प्लांट सॅप काय करतं, सक करतं. आणि कालांतरानं जे कॉटन आहे ह्या कॉटनचे लीफ काय होतात, कर्ल होतात, वाकडे होतात. बरोबर. आणि वाकडे झाल्यामुळं आपण त्याला काय म्हणतो, कोणता डिसीज पडला असं म्हणतो, तर मावा नावाचा डिसीज कापसावर पडला असं म्हणतो. त्याच्यानंतर एफिडच्या नंतर भरपूर इन्सेक्ट्स आहेत जे की कॉटनला काय करू शकतात, अफेक्ट करू शकतात. शुगर केनला इन्सेक्ट ऍक्ट करू शकतात, ॲज अ पेस्ट म्हणून ऍक्ट करू शकतात. ज्वारीवर काही इन्सेक्ट आहेत जे की पेस्टचं काम करतात. त्यानंतर आपल्याला पाहायचं की डॅमेज आणि कंट्रोल, म्हणजे एखादा इन्सेक्ट कशा प्रकारे डॅमेज करतो प्लांटला आणि त्याला आपण कशा प्रकारे कंट्रोल करू शकतो हे सुद्धा काय करायचं आपल्याला पाहायचं आहे. बरोबर. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे इन्सेक्टिसाइड वापरून आपण प्लांट पेस्टला काय करू शकतो, किल करू शकतो. त्याच्यानंतर पाहायचं आपल्याला काही इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स ऑफ रोडेंट्स, स्नेक्स, आउल्स अँड बॅट्स. ठीक आहे. म्हणजे रोडेंट्स मध्ये जनरली उंदीर वर्गीय प्राणी येतात. ठीक आहे. उंदीर. त्याच्यानंतर उंदराचं काय इम्पॉर्टन्स आहे, सापाचं काय इम्पॉर्टन्स आहे, आऊलचं काय इम्पॉर्टन्स आहे आणि त्यासोबतच बॅटचं काय इम्पॉर्टन्स आहे हे आपल्याला युनिट नंबर 5 मध्ये स्टडी करायचं. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट आपला एपिकल्चर आणि सेरिकल्चर. ठीक आहे. एपिकल्चर आणि सेरिकल्चर हे सुद्धा काय करायचं आहे आपल्याला या युनिट नंबर 5 मध्ये स्टडी करायचं. एपिकल्चर मध्ये जनरली आपण कशाचं कल्टिवेशन करतो, हनीबीचं. बरोबर. हनीबीचं काय करतो, कल्चर करतो. एपिस इंडिका नावाचा एक इन्सेक्ट आहे. बरोबर. एपिस इंडिका. तर एपिस इंडिकाला जनरली आपण हनीबी असं म्हणतो. तर या हनीबीचं कल्टिवेशन
करतो आणि त्या कल्टिवेशनला आपण जनरली काय म्हणतो, द कल्चर ऑफ हनी बी इज नोन ॲज एपी कल्चर. एपिस म्हणजे एपी आणि कल्चर. आता आपण कशाचं कल्चर करायलो, एपिसचं कल्चर करायलो, आणि एपिसचं कल्चर करायलो म्हटल्यानंतर त्याला आपण काय म्हटलं, एपी कल्चर असं म्हटलं. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट जो आहे तो आहे सेरिकल्चर. बरोबर. सिल्क वर्मचं कल्टिवेशन त्या ठिकाणी काय केलं, त्या ठिकाणी कल्टिवेशन केल्या जाऊ शकतं. हा युनिट नंबर 5 जो आहे, तर हा युनिट नंबर 5 मी घेणार आहे. बरोबर. त्याच्यानंतर युनिट नंबर 6 मध्ये तुम्हाला पाहायचं, युनिट नंबर 6 हा ॲक्वा कल्चरवर. ठीक आहे. कशावर बेस्ड आहे युनिट नंबर 6? ॲक्वा कल्चरवर बेस्ड आहे. बरोबर. ॲक्वाकल्चर इज नथिंग बट द कल्चरिंग ऑफ aquatic organism. बरोबर. कल्टिवेशन और कल्चरिंग ऑफ aquatic organism म्हणजे पाण्यात राहणाऱ्या एखाद्या ॲनिमलचं जर आपण कल्चर करू, बरोबर, तर त्या कल्चरला आपण काय म्हणणार, ॲक्वा कल्चर असं म्हणणार. ॲक्वा म्हणजे वॉटर, वॉटरमध्ये आढळणारे ॲनिमल, त्याचं कल्चरेशन म्हणजे काय, ॲक्वा कल्चर. मग कोणतीही ॲनिमल असू शकतात. ॲक्वाकल्चरमध्ये आपण कल्चरिंग करू शकतो फिशेसचं, कल्चरिंग करू शकतो प्रॉन्सचं. ठीक आहे. तर हे काही ॲक्वाकल्चरचे एक्झाम्पल्स आहेत. प्रॉन कल्चर, फिश कल्चर. बरोबर. त्याच्यानंतर या ॲक्वाकल्चरचं काय करायचं, आपला डेफिनेशन पाहायची आहे. ॲक्वाकल्चरचं स्कोप काय आहे. बरोबर. त्याच्यानंतर ॲक्वाकल्चरचं इम्पॉर्टन्स काय आहे, आणि त्यासोबतच प्रेझेंट स्टेटस इन इंडिया. ॲक्वाकल्चरचं प्रेझेंट स्टेटस काय आहे, म्हणजे ॲक्वाकल्चरचा वापर करून आपण एखाद्या फिशचं, त्याच्यानंतर प्रॉनचं प्रोडक्शन कशा प्रकारे करतो, स्टेटस सुद्धा आपल्याला काय करायचंय, जनरली स्टडी करायचं आहे. याच्यामध्ये मग जनरली नेक्स्ट पॉइंट आहे आपला फ्रेश वॉटर फिश कल्चरचा. बरोबर. काही फिश, फ्रेश वॉटर फिशचं कल्चरिंग करतो आपण. याच्यामध्ये मग आपल्याला पाहायचंय की जनरली फ्रेश वॉटर फिशेसमध्ये जनरली कार्प्स येतात. कटला आहे, रोहू आहे, मृगल आहे. बरोबर. सिल्वर कार्प आहे, ग्रास कार्प आहे. तर हे सगळे काय फ्रेश वॉटर फिशेस आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये पाहायचं आपल्याला की टाइप्स ऑफ फिश पॉन्ड्स. बरोबर. कोणकोणते फिश पॉन्ड्स आपल्याला पाहायला, की आपण कोणकोणते फिश पॉन्ड्स असतात हे आपल्याला काय करायचं आहे, पाहायचं आहे. त्याच्यामध्ये मग एक्झाम्पल आहे नर्सरी पॉन्ड आहे, स्टॉकिंग पॉन्ड आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर रेअरिंग पॉन्ड आहे. बरोबर. हे काही पॉन्डचे एक्झाम्पल्स आहे. स्टॉकिंग पॉन्ड, रेअरिंग पॉन्ड, त्याच्यानंतर नर्सरी पॉन्ड, हे एक्झाम्पल आहेत कशाचे, फिश पॉन्ड्सचे. कारण जशी डिपेंडिंग ऑन द साईज ऑफ फिश, साईज अँड एज ऑफ फिश, त्या फिशला काय करावं लागतं, सेपरेट करावं लागतं. म्हणजे समजा 5 महिन्यापर्यंतचे जे फिश आहेत त्याला आपण सपोज नर्सरी पॉन्डमध्ये ठेवलं. 5 महिन्याच्या नंतर त्या फिशला काय करावं लागतं, नेक्स्ट पॉन्डमध्ये टाकावं लागतं. त्याला आपण जनरली रेअरिंग पॉन्ड असं म्हणतो. आणि एखाद्या फिशची डेव्हलपमेंट कंप्लीट झाली, 2 वर्षाच्या नंतर त्या फिशला काय केलं जातं, कुठं ठेवलं जातं, स्टॉकिंग पॉन्डमध्ये ठेवल्या जातं. एक्झाम्पल आहेत पॉन्डचे. बरोबर. आता हे आपण असं का केलं, डिपेंडिंग ऑन द एज अँड साईज ऑफ फिश. कारण जो एखाद्या नर्सरी पॉन्डमध्ये फिशची छोटी पिल्ली आहेत, आणि त्या ठिकाणी जर आपण एखादा मोठा फिश, त्या मोठ्या फिशला हे छोटे फिश काय होऊ शकतात, घाबरून जाऊ शकतात. आणि घाबरून गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी काय होऊ शकते, फिशची डेव्हलपमेंट व्यवस्थितरित्या होणार नाही. किंवा एखाद्या कंडिशनमध्ये असं होऊ शकते की हा मोठा फिश छोट्या फिशला खाऊन टाकेल. बरोबर. खाऊन टाकू शकतो किंवा त्याला मारू शकतो. म्हणून काय करावं लागतं आपल्याला, एक पर्टिक्युलर एज आल्याच्या नंतर आणि पर्टिक्युलर मॅच्युरिटी आल्याच्या नंतर त्या फिशला काय करावं लागतं, पुढच्या पॉन्डमध्ये ठेवावं लागतं. आणि त्यानंतर स्टॉकिंग पॉन्डमध्ये काय केलं जातं, सगळेच्या सगळे वेल डेव्हलप्ड फिश आहेत. बरोबर. जे फिश
ज्या फिशची डेव्हलपमेंट कम्प्लीट झालेली आहे तर त्या सगळ्या फिशला आपण कुठे ठेवतो, स्टॉकिंग पॉन्ड मध्ये ठेवतो. मग त्याला काय करायचं, स्टॉक करायचं. आणि जेव्हा आपल्याला त्या फिशला काढायचंय त्या ठिकाणी कुठून काढतो आपण, स्टॉकिंग पॉइंट मधून त्या फिशला आपण बाहेर काढतो. त्याच्यानंतर आपल्याला पाहायचं की डिझाईन अँड कन्स्ट्रक्शन ऑफ फिश पॉन्ड्स. ठीक आहे, की एखादा फिश पॉन्ड आपल्याला पाहिजे, शेततळ तयार करायचंय, त्या प्रकारे त्याच्यामध्ये त्या फिश पॉन्डचं डिझाईन कसं असलं पाहिजे. त्याच्यानंतर कोणकोणते फर्टिलायझर्स यूज होऊ शकतात, फर्टिलायझर्स मध्ये जनरली न्यूट्रिएंट्स यूज होतात फिश पॉन्ड मध्ये, हे आपल्याला पाहायचंय. त्याच्यानंतर हॅचिंग हप्पा म्हणजे काय हे पाहायचंय. हॅचिंग हप्पा म्हणजे दुसरं तिसरं काय नसतं, एक भांड्यासारखं स्ट्रक्चर असतं, त्या ठिकाणी काय केलं जातं, एगचं हॅचिंग केलं जातं. बरोबर, म्हणजे जे एग फर्टिलाइज्ड आहे तर त्या सगळ्या फर्टिलाइज्ड एगला एका टँक मध्ये ठेवलं जातं आणि टँक मध्ये ठेवल्याच्या नंतर फर्टिलाइज्ड एग काय होतील, त्या ठिकाणी मॅच्युअर होतील आणि मॅच्युअर झाल्याच्या नंतर काय होणार आहे, त्या एग मधून पिल्ले बाहेर पडतात आणि एग मधून पिल्ले बाहेर पडण्याच्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, हॅचिंग असं म्हणतो. बरोबर, रिलीज ऑफ फिश फ्रॉम द एग्स, दिस प्रोसेस इज नोन ॲज हॅचिंग. आणि ज्या ठिकाणी हॅचिंग होतं एग्जचं, त्या पॉन्डला आपण काय म्हणतो, हप्पा. पॉन्ड म्हणा किंवा टँक म्हणा, त्या टँकला आपण काय म्हणतो, हप्पा असं म्हणतो. एक अशी जागा की ज्याच्यामध्ये काय केलं जातं, फिशचं हॅचिंग केल्या जातं, सॉरी एगचं हॅचिंग केल्या जातं. त्याच्यानंतर चायनीज कल्चर हॅचरी हे आपल्याला पाहिजे. CIFE मुंबई हे काही मॉडेल आहेत हॅचिंगचे, हॅचिंग मॉडेल्स आहेत. इंड्युस्ड ब्रीडिंग म्हणजे काय हे स्टडी करायचं आहे. ब्रीडिंग तुम्हाला माहित आहे, ब्रीडिंग म्हणजे काय, ब्रीडिंग म्हणजे काय माहिती आहे का कोणाला, ब्रीडिंग म्हणजे काय सांगा, कोणाला येत असेल तर स्पीकर ऑन करून. सर ब्रीडिंग म्हणजे न्यूज काय, अडल्ट मेल अँड फिमेल. हा, ज्या ठिकाणी मेल आणि फिमेल मेट होतात आणि मेट झाल्याच्या नंतर त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, ब्रीडिंग असं म्हणतो. बरोबर, आता सॉरी, आणि एकदा का मीटिंग झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी काय होतं, जे एग्ज आहेत तर एग्ज काय होतात, बाहेर पडतात. आणि मग या ब्रीडिंग हे दोन प्रकारचे असू शकते. एक तर असू शकते नॅचरल ब्रीडिंग आणि दुसरी असू शकते इंड्युस्ड ब्रीडिंग. बरोबर, दोन प्रकारची ब्रीडिंग असू शकते. एक तर असू शकते नॅचरल ब्रीडिंग आणि दुसरी असू शकते. जर ब्रीडिंग नॅचरली होत असेल म्हणजे कुठल्याच प्रकारचा रिप्रोडक्टिव्ह हॉर्मोन वापरला नाही एक्सटर्नली, बरोबर, एक्सटर्नली कुठल्याच प्रकारचा रिप्रोडक्टिव्ह हार्मोन न वापरता जर ब्रीडिंग झाली तर त्या ब्रीडिंगला आपण काय म्हणतो, नॅचरल ब्रीडिंग असं म्हणतो. पण लेटर कंडिशन मध्ये, आजच्या कंडिशन मध्ये काय केलं जातं, फिश मध्ये, मेल फिश मध्ये आणि फिमेल फिश मध्ये काही आर्टिफिशियल हार्मोन दिले जातात. आणि आर्टिफिशियल हार्मोन दिल्याच्या नंतर सपोज एखादा फिश एका ब्रीडिंग मध्ये 1,00,000 अंडे जर देत असेल नॅचरली आणि त्याला जर आपण रिप्रोडक्टिव्ह हार्मोन देऊन जर त्याचं ब्रीडिंग केलं, त्याला आपण काय म्हणतो, इंड्युस्ड ब्रीडिंग म्हणतो. म्हणजे नॅचरल कंडिशनला तो फक्त 1,00,000 एग देऊ शकतो, पण हार्मोनचा ओव्हरडोज, रिप्रोडक्टिव्ह हार्मोनचा ओव्हरडोज दिल्यामुळं तो फिश काय करेल, 1,00,000च्या ऐवजी 5,00,000 किंवा 10,00,000 काय होईल, एग त्या ठिकाणी देईल. आणि अशा प्रकारच्या ब्रीडिंगला आपण काय म्हणतो, इंड्युस्ड ब्रीडिंग असं म्हणतो. बरोबर, इंड्युस्ड म्हणजे हार्मोनची ट्रीटमेंट देऊन एक्सेस एगचं प्रोडक्शन करणं. बरोबर, एक्सटर्नल हार्मोनची ट्रीटमेंट देऊन एक्सटर्नल हार्मोनचं इंट्रोडक्शन करून त्या फिशच्या बॉडीमध्ये
जास्तीत जास्त एग मिळवणं या प्रोसेसला आपण काय म्हणतो, इंड्युस्ड ब्रीडिंग असं म्हणतो. त्याच्यानंतर पाहायचं आपल्याला की हायपोफायसेशन म्हणजे काय. बरोबर, हायपोफायसिस तुम्हाला माहिती आहे, ऍडिनो हायपोफायसिस, गायनो हायपोफायसिस हे तुम्हाला काय आहेत, काही पार्ट्स आहेत. बरोबर, ऍडिनो हायपोफायसिस, गायनो हायपोफायसिस हे काय, पिट्युटरी ग्लँडचे काही पार्ट्स आहेत. मग काय केलं जातं, जो एखादा फिश आहे, एखाद्या फिशला मारायचं. बरोबर, समजा एक फिश आहे, एखादी फिश आहे आणि त्या फिशला मारायचं आणि फिशला मारल्याच्या नंतर त्याची रिप्रोडक्टिव्ह ग्लँड त्याची पिट्युटरी ग्लँड काढायची आणि पिट्युटरी ग्लँड काढल्याच्या नंतर त्या पिट्युटरी ग्लँड मध्ये काही हार्मोन असतील. बरोबर, त्या हार्मोनला कलेक्ट करायचं आणि ते कलेक्ट केलेले हार्मोन काय करायचं, दुसऱ्या फिशला द्यायचं. या प्रोसेसला आपण काय म्हणतो, हायपोफायसेशन असं म्हणतो. म्हणजे दुसऱ्या फिशचे हार्मोन, दुसऱ्या फिशच्या पिट्युटरी ग्लँड मधले हार्मोन, एका फिशच्या पिट्युटरी ग्लँड मधले हार्मोन दुसऱ्या फिशला देणं, या प्रोसेसला आपण काय म्हणतो, हायपोफायसेशन असं म्हणतो. इथं सर ही एक जुन्या काळातली परंपरा आहे हायपोफायसेशनची. पण हायपोफायसेशनच्या ऐवजी आपण काही मॉडर्न ड्रग वापरू शकतो. त्यासोबतच कोणकोणते मॉडर्न ड्रग आहेत जे की फिश ब्रीडिंग मध्ये यूज होऊ शकतात, हे आपल्याला काय करायचं, याच्यामध्ये युनिट नंबर 6 मध्ये स्टडी करायचं. याच्यामध्ये मग काही फ्रेश वॉटर सिस्टीम्स आहेत. मोनोकल्चर म्हणजे काय, पॉलिकल्चर म्हणजे काय, इंटिग्रेटेड फिश फार्मिंग किंवा इंटिग्रेटेड ॲक्वाकल्चर म्हणजे काय, केज कल्चर म्हणजे काय, पेन कल्चर म्हणजे काय, हे सगळंच्या सगळं काय करायचं, आपल्याला स्टडी करायचं. मोनोकल्चर म्हणजे काय, मोनो म्हणजे सिंगल, कल्चरिंग म्हणजे कल्टिवेशन. म्हणजे जर एखाद्या फिश पॉन्ड मध्ये आपण सिंगल फिश वापरला, बरोबर, एखाद्या फिश पॉन्ड मध्ये जर आपण सिंगल फिश वापरला तर त्या कल्चरला आपण काय म्हणतो, मोनोकल्चर असं म्हणतो. आणि जर एखाद्या फिश पॉन्ड मध्ये एकापेक्षा जास्त फिश वापरली त्याला आपण काय म्हणणार, पॉलिकल्चर असं म्हणणार. पण समजा एखादं कोकणातलं शेत आहे आणि त्या कोकणातल्या शेतामध्ये भरपूर पाणी असतं, कोकणामध्ये जनरली राईस वगैरे आहे. बरोबर, राईस वगैरे आहे. मग या राईस मध्ये काय, राईसच्या म्हणजे भाताच्या शेतामध्ये भरपूर पाणी असतं. मग अशा कंडिशन मध्ये काय केलं जातं, त्या भाताच्या शेतामध्ये सुद्धा काय केलं जातं, फिशचं कल्चर केलं जातं आणि त्याला आपण काय म्हणतो, इंटिग्रेटेड फिश फार्मिंग असं म्हणतो. म्हणजे भाताच्या शेतामध्ये फिशचं कल्टिवेशन करणं, त्याला आपण काय म्हणतो, इंटिग्रेटेड ॲक्वाकल्चर किंवा इंटिग्रेटेड फिश फार्मिंग असं सुद्धा म्हणू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर केज कल्चर. केज म्हणजे काय, केज म्हणजे एक जाळी असते. बरोबर, त्या जाळीमध्ये काय करायचं, समजा एक पॉन्ड आहे आणि त्या पॉन्ड मध्ये काय करायचं, आपण त्या जाळीमध्ये एक फिश ठेवायचा आणि त्या फिशला त्या जाळीला पॉन्ड मध्ये ठेवून द्यायचं आणि ठेवल्याच्या नंतर त्याला आपण काय म्हणतो, केज कल्चर. म्हणजे जाळीमध्ये फिशचं कल्चर करणं, याला आपण काय म्हणतो, केज कल्चर असं म्हणतो. पेन कल्चर हे सुद्धा काय करायचं, आपल्याला स्टडी करायचं. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे तुमचा फिश प्रोडक्ट्स आणि बाय प्रोडक्ट्स. ठीक आहे, फिशचे कोणकोणते प्रोडक्ट्स आहेत आणि बाय प्रोडक्ट्स आहेत हे सुद्धा आपल्याला युनिट नंबर 6 मध्ये पाहायचं आहे. फिश प्रोडक्ट्स मध्ये जनरली वेगवेगळ्या प्रकारचे एन्झाईम्स असतील, व्हिटॅमिन्स असतील. बरोबर, व्हिटॅमिन ए माहिती आहे तुम्हाला की फिश मध्ये अबंडंट जो व्हिटॅमिन आहे त्याला आपण व्हिटॅमिन ए असं म्हणतो. हा काय झाला, फिशचा प्रोडक्ट झाला. फिश लिव्हर ऑइल, त्याच्यानंतर फिश बॉडी ऑइल, फिश मॅन्युअर. बरोबर, म्हणजे जे कुजलेले सडलेले जे फिश आहे तर त्या फिश पासून आपण काय करू शकतो, खत बनवू शकतो. ठीक आहे, म्हणजे जे फिश जास्त दिवस ठेवले आपण फिशला आणि जास्त दिवस ठेवल्याच्या नंतर काय होणार आहे, ते फिश स्पॉइल होणार आहेत आणि स्पॉइल झाल्याच्या नंतर त्याच्यापासून आपण काय बनवू शकतो, फिश मॅन्युअर बनवू शकतो. त्याच्यानंतर फिश लेदर, हे सुद्धा काय करायचे तुम्हाला युनिट नंबर 6 मध्ये स्टडी करायचं. ठीक आहे, युनिट नंबर 6 मध्ये हे काय झालं, जनरल इंट्रोडक्शन ऑन द सिलेबस. ह्याच्यातला जो युनिट नंबर 5 आहे, हा युनिट नंबर 5 मी घेणार आहे.
ठीक आहे. आपल्या क्लासचा टाइम फिक्स असेल, दररोज 1 वाजता आपला क्लास होईल. ठीक आहे. उद्या सुद्धा आपला क्लास काय होणार आहे, 1 वाजता होणार आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये कोणाला काही अडचण, एनी डाऊट? हॅलो सर. बोला.